बरेचदा पाहायला गेलं की सत्ताधार आणि विरोध हा नेहमी फक्त विरोधात असतो, पण आज असं जाणवत आहे की अमरावती शहराचा विचार करून सत्ताधारी आणि विरोधक कमीत कमी काही गोष्टींवर एकत्र येत आहे. तो विषय असा की इथे बसलेला 95 सगळे लोक या एका कॉमन विचारांचे नक्कीच समोर आले आहेत की म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जो आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय डबघाईस गेलेली आहे. आणि ती डबघाईस गेलेली परिस्थिती वरती कशी येईल, आर्थिक फायदा महानगरपालिकेचा आणि नंतर शहराचा कसं होईल, जेणेकरून जी अपेक्षित शहर सुधारणा आपल्याला करायची आहे, ज्या इम्प्रूव्हमेंट्स करायच्या आहेत, ज्या डेव्हलपमेंट्स करायच्या आहेत, त्या अनुषंगाने फंड कसा रेज करता येईल, याकरता जो स्रोत आहे महानगरपालिकेचा, तो स्रोत कसा वाढवता येईल, यावर आम्ही सगळे एकत्र आहोत. हे सगळं करत असताना जी सुरुवात झाली, सगळ्यांचे मी आर्ग्युमेंट्स ऐकले, सगळ्यांनी तळमळीने सगळेजण बोलून राहिले आहेत. हे बोलत असताना लक्षात आलं की नीड ऑफ फंडमध्ये जेव्हा सोर्स ऑफ इन्कमचा विचार केला गेला तर ह्या महानगरपालिकेमध्ये असे विशेष स्रोत नाही आहेत. त्या स्रोतमध्ये कुठले आहे मग, तर टॅक्सेस आणि भाडं हे दोनच अपरंटली जे स्रोत म्हणतात, असे दोन स्रोत आपल्याला दिसून येतात. मग टॅक्सेसचं आपलं चालू आहे, रिकव्हरी चालू आहे, इतकी कमी आहे तितकी कमी आहे, तो पार्ट वेगळा. मग दुसरा कुठला आहे तर भाडे वसुली करा. मग भाडे वसुली करत असताना लक्षात आलं की काही बीओटी तत्वावर गेलेले मार्केट्स आणि काही नॉन बीओटीवर गेलेले मार्केट्स यांच्या भाड्याबद्दलचा हा उहापोह चालू आहे. मग असं असताना 2019 मध्ये या महानगरपालिकेत काही प्रस्ताव झाला, तो गव्हर्नमेंटकडे पाठवण्यात आला. त्याच्याबद्दल मी विशेष डिटेल्स बोलणार नाही, कारण मिलिंद भाऊनी बाकी लोकांनी बोललं की 64 रुपीज झालं होतं, तुषार भारतीय होते, त्यांनी तो फॉरवर्ड केला, तो मंजूर झाला नाही, नंतर नोटिफिकेशन आलं आणि गव्हर्नमेंटने मग अल्टिमेटली 2023 मध्ये आपल्याला आदेश पाठवला. ते आल्यानंतर त्याच्यावर बंधनकारक राहणार की नाही याच्यावर मी शेवटून येतो, पण तत्पूर्वी हे पाठवलं असताना जेव्हा आज आमसभेत हा विषय आला, त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा 3 प्रपोजल दिसले. पहिलं प्रपोजल दिसलं बीओटी संदर्भात, दुसरं दिसलं नॉन बीओटी संदर्भात आणि तिसरं दिसलं खाऊ गल्ली. या दोन्ही विषयांना कदाचित बोलताना कोणी हात लावला नाही. पहिल्या 2 विषयांना हात लावतो की ॲज फार ॲज नॉन बीओटी इज कन्सर्न आणि त्याचे जे भाडेवाढ ऑन रेकॉर्ड आपण दिलेली आहे की असं असं झालं आहे 211 रुपये वगैरे काहीतरी, आणि दॅट टू विथ द कन्सेन्सस ऑफ द पर्सन्स ऑक्युपाईंग दॅट फील्ड किंवा दॅट शॉप, हे झाल्या जर असं कळत असेल तर तो जो आकडा येतो आहे तो आकडा तुमचा आजचा मार्केट व्हॅल्यू, बाजार मूल्य आणि जो GR आहे या दोघांचाही विचार केला तर मला असं वाटतं की त्यामध्ये हात लावायची काही गरज वाटत नाही आहे. तो व्यवस्थित आणि योग्य आहे आणि त्या व्यापाऱ्यांना तो कबूल आहे. त्यामुळे नॉन बीओटी बद्दल जर आपला प्रस्ताव असेल तर वैयक्तिक माझ्यातर्फे त्याला अपोज मी करू शकत नाही. खाऊ गल्ली हा प्रस्तावित आहे आणि प्रस्तावित करत असताना खाऊ गल्लीचे जे आपण कंटेंट्स दिले आहेत ते सुद्धा हे जे नोटिफिकेशन आहे किंवा सरकारी मूल्य आहेत त्या अनुषंगाने आहेत, त्याच्यावर कोणी वाच्यता केली नाही तर त्यालाही मी विशेष अपोज करू इच्छित नाही किंवा त्याच्यावर काही कारवाई करावी असं माझं म्हणणंही राहणार नाही. मग बीओटीचा जो इश्यू येतो, लॉंग स्टँडिंग असं जे ऐकलं मी की 83-84 मध्ये पहिल्यांदा प्लॅन झाला, नंतर मार्केट बनवायला सुरुवात झाली आणि 93 मध्ये फर्स्ट ॲग्रीमेंट ज्यामध्ये एंटर इंटू झालं, त्यात मिलिंद भाऊंनी एक वाक्य वापरलं की इट वॉज अ ट्राय पार्टी ॲग्रीमेंट. पण माझं जे डॉक्युमेंट आलं आहे, आय मे बी करेक्टेड जर चूक असेल तर एक ॲग्रीमेंट म्युन्सिपल कॉर्पोरेशन विथ द डेव्हलपर हे एक झालं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की डेव्हलपर विल डेव्हलप दिस साईट, त्याच्या अगेन्स्ट तो काही पैसे कॉर्पोरेशनला देईल. ते झाल्यानंतर 25 वर्षाकरता ती प्रॉपर्टी लीजवर देण्यात येईल टू द पर्सन हु इज नॉमिनेटेड बाय दॅट डेव्हलपर, असं त्यांचं हे होतं कंटेंट. तर त्या अनुषंगाने जे ॲग्रीमेंट सुरू झाले ते 1990 पासून बनणं सुरू झालं आणि 93 पासून प्रॉपर्टी देणं सुरू झालं. ते जे ॲग्रीमेंट मी पहिल्यांदा पाहिलं त्या अनुषंगाने 4 मार्केट्स झालेत. त्यातली एक कंडिशन अशी होती, द कॉर्पोरेशन शॅल हॅव राईट टू इन्क्रीज द रेंट आफ्टर एक्सपायरी ऑफ 25 years ऑफ द बेसिस ऑफ द प्रिवेलिंग मार्केट रेट वगैरे वगैरे असं त्याचं वाक्य होतं. आणि बिल्डर शॅल हॅव नो राईट टायटल ऑर इंटरेस्ट इन द सेड बिल्डिंग ऑर एनी पार्ट देअर ऑफ इन द मॅनर व्हॉट्स एव्हर. दिस वॉज अ कंडिशन प्रेझेंट इन दॅट ॲग्रीमेंट इनिशियल स्टेजला. हां पण प्रिवेलिंग डेट म्हटलं तुम्ही, रिन्युअल तेव्हाचं म्हणून म्हटलं तिथून सुरुवात केली त्याला. मग 93 मध्ये 25 yearsचं लीज झाल्यानंतर ते संपलं 2018 मध्ये आणि 18 पासून ते चालू आहे विदाऊट एनी डॉक्युमेंट, जे अपेक्षित होतं आपल्याला ते. मग असं असताना आजची जी परिस्थिती आहे की आपण काय करतोय तर इट इज अ टाइम ऑफ नवीनीकरण. कारण 18 मध्ये जर आपलं 25 वर्षाचा लीज संपला आहे तर 18 नंतर पलीकडे काय आणि कुठल्या कंडिशन्सवर ते रिन्यू करता येईल, दॅट इज अ कंडिशन ज्याच्यासाठी आपण इथे सगळे बसलो आहे. आणि हे करत असताना
आपल्याला जो आधार घ्यावा लागून राहिला, जसं आता काही लोकांनी आर्ग्युमेंट्स केलं की काय काय आपल्या हातात आलं, तर 2019ला पहिले गव्हर्नमेंटने आपल्याला एक रिझोल्युशन पाठवलं होतं. त्या अनुषंगाने काही रेट्स फिक्स केले होते. ते केल्यानंतर 2023मध्ये एक डॉक्युमेंट आलं, दॅट इज डेटेड 6 नोव्हेंबर 2023, आणि त्याला आपण बेस करतोय प्रत्येक गोष्टीसाठी. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक राजपत्र काढलं. ते राजपत्र काढत असताना त्यातले जे कंटेंट्स आहेत, म्हणजे मी आजच्या घडीला एक सांगू शकतो की जेव्हा मी हे बोलतोय तेव्हा जितका विचार मला महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आहे तितकाच विचार माझे जे व्यापारी बंधू ऑक्युपाय करून बसले त्यांचं सुद्धा मला करावंच लागेल. अँड वी नीड टू स्ट्राईक बॅलन्स बिटवीन बोथ ऑफ अस. एकाचं भलं करताना दुसऱ्यावर अन्याय होईल अशी परिस्थिती येऊ नये, एवढंच करता मी आज या सभागृहामध्ये उभा आहे. मग हे करत असताना जेव्हा आपण 6 नोव्हेंबर 2023चा हे पाहिलं राजपत्र, त्यामधल्या काही कंडिशन्स होत्या. त्या कंडिशन्समधल्या 1-2 गोष्टी वाचण्यात आल्या, त्या मी पुन्हा रिपीट करतो फॉर रेफरन्स ओनली. जे की वाचले गेल्या 2 मधलं की व्यावसायिक आणि औद्योगिक प्रयोजनाकरता महाराष्ट्र मुद्रांक 95 तरतुदीनुसार प्रकाशित केलेला वार्षिक दर निर्दिष्ट केलेल्या आणि त्यासोबत मूल्यांकन मार्गदर्शक सूचनांचा विचार करून जमिनीचा वर्तमान बाजार मूल्याच्या 0.7% पेक्षा कमी नाही. हे जेव्हा वाचलं तेव्हा एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून एक सांगू शकतो की ओरिजिनल प्रोव्हिजन पेक्षा जो प्रोव्हिजो क्लॉज असतो इट इज अ मॅन्डेट, आणि त्या सेक्शनला मॅन्डेट दिला गेला, अनफॉर्च्युनेटली पण दिला गेला. त्याने म्हटलंय परंतु असे की दिनांक 13 सप्टेंबर 19 रोजी निर्गमित अधिसूचनेपूर्वी जो दर संबंधित महानगरपालिकांमध्ये प्रचलित होता त्या भाडेपट्ट्या दरामध्ये होणारी वाढ एकाच वेळी दुप्पटपेक्षा जास्त होणार नाही. हा मी शब्द वापरला अनफॉर्च्युनेट, पण फॅक्ट अशी आहे की असं लिहिलं गेलं आहे. आता 0.7% जर एखाद्याची इन्क्रीज असेल, पण ती इन्क्रीज करून 0.7 पेक्षा जास्त जे म्हटलं त्यांनी की इट शुड बी ॲटलिस्ट 0.7 आणि अबव किती असू शकते, पण ती तुम्ही कितीही करा मे बी 100%, पण इट शुड नॉट बी मोर दॅन 100%, म्हणजे डबल होणार नाही असा त्याचा क्लॉज आला. तो हे इंटरप्रिटेशनचा भाग झाला. आय एम नॉट स्टिकिंग टू धिस, पण इंटरप्रिटेशनला ओपन झालं. सेकंडली हे बोलत असताना एकाने आता विषय असा मांडला की भाडेपट्टा करत असताना शेजारच्या पेक्षा कमी भाडं त्या वास्तूचं असू नये, हा दुसरा इश्यू घेतला. आणि तिसरा गेला की आजची बाजारभावात किंमत काय आहे. हे करत असताना या विषयाला थोडं साईड ट्रॅक करतो मी, कारण वाचताना भाडेपट्टा आणि त्याच्या कंडिशन्स या नेहमी वाचल्या गेल्या, पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा भाडेपट्टा आपण वाचतोय त्यावेळेस आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल व्हॉट इज बीओटी अँड व्हॉट इज ऑन रेंट. ह्या केसमध्ये हा डिफरन्स येणार आहे. असं लक्षात येतं की जेव्हा आपण सभागृहात बोलतो किंवा बाहेर मी जेव्हा डिस्कशन करायचा विचार केला किंवा केलाही रादर आय ट्राय टू डिस्कस, तर कन्फ्युजन इन माइंड असं आहे की यांनी दिलेली प्रोव्हिजन ही बीओटीला लागते आहे की भाडेपट्ट्याला लागते की दोघांनाही लागते. कारण बीओटी इज अ टोटल डिफरंट थिंग. बीओटीमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा डॉक्युमेंटनुसार जे मी ॲग्रीमेंट वाचले त्या विषयाने ॲट दॅट रिलिव्हंट टाईम 1990 किंवा 1993 मध्ये जेव्हा बीओटीचा करार झाला तेव्हा त्यावेळच्या असलेल्या जमिनी मूल्य इतका पूर्ण पैसा आपण त्या माणसाकडनं त्याच वेळेस घेऊन घेतला, आणि त्याच्या अगेन्स्ट आपण 25 वर्षाचं लीज थ्रू कॉन्ट्रॅक्टर थ्रू डेव्हलपर त्या माणसाशी केलं, आणि नंतर कंडिशन टाकून घेतली की 25 वर्ष झाल्यानंतर योग्य कंडिशन्सवर आपण नूतनीकरण करू. या 3 कंडिशन्स येत आहेत प्रचलित दराप्रमाणे, आणि डिस्कशन करून असे 2 शब्द वापरले गेले. तर मग आता जर हा विचार आपण केला तर सच इज नॉट द ॲग्रीमेंट विथ द टेनंट, आणि एक लहानशा भाषेत हे म्हणता येईल की वन्स अ टेनंट इज ऑलवेज अ टेनंट. हे तर म्हणजे मिलिंद भाऊला माहिती आहे, कारण मिलिंद भाऊ सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढून आले. व्हॉट इज द कॅरेक्टर ऑफ अ टेनंट. त्यांनी भाडेपट्टा शब्द प्रत्येक ठिकाणी जे ॲग्रीमेंटमध्ये आहे येस लीज डीड केली आणि त्यात टेनंटशी शब्द आलेला आहे एका ठिकाणी. The lessee shall pay a lesser monthly rent at the rate of ₹1. The use rent हा शब्द जेव्हा येतो एक्झॅक्टली, बट अ मंथ एक्झॅक्टली आय एम त्याच मुद्द्यावर मी येतोय की 25 इयर्स दिल्यानंतर नवीन टर्म्स अँड कंडिशन्सवर नूतनीकरण करावं लागते. ही जेव्हा कंडिशन येते त्यावेळेस जे कुठले बाइंडिंग्स आपल्याला वरून येऊन राहिलेत, whether those are justifying to the municipal corporation or going against the interest of municipal corporation, ह्या गोष्टीसाठी मी इथे उभा आहे.
आय एम स्टील सेईंग की जरीही हे जे कुठलं नोटिफिकेशन येत आहे हे अन्यायकारक वाटत असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या इंटरेस्टच्या अगेन्स्ट असेल, तरी सुद्धा ते त्या सरकारने आपल्याला पाठवलेला आदेश असल्यामुळे आजच्या घडीला तरी तो आपल्यावर बंधनकारक आहे. 79 मी वाचलं, आपण जे म्हटलं 258 आपण सांगितलं ते वाचलं, 458 हां 56 आणि 54 तेही वाचलं. हे दोन्ही वाचल्यानंतर धिस 23चं जे आलेलं आहे राजपत्र, इट हॅज गॉट अन ओव्हर रायडिंग इफेक्ट ॲज पर माय से. ते कन्सिस्टंट नाही आहे, दो इनकन्सिस्टंट बट हॅज अ बाइंडिंग इफेक्ट अँड ॲज एक्झॅक्टली ॲज इट इज इनकन्सिस्टंट विथ द बेसिक रूल्स इट नीड्स टू बी चेंज्ड or altered or corrected. एक्झॅक्टली त्या हिशोबानेच मी चाललोय. आय एम नॉट सेइंग की ते तसं असताना त्याच्या विरुद्ध जाऊन आपण आदेश पारित करा, हा अधिकार या सभागृहाला आजच्या घडीला आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण हे ठरवतो आहे त्यावेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं आपण आता काही ठिकाणी इलस्ट्रेट करायचा प्रयत्न केला की राजकमल चौकात इतका रुपया रेट आहे तर भाडं इतकं यायला पाहिजे, पण दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ द प्रॉपर्टी ओन्ड बाय मी अँड गिवन ऑन रेंट टू अनदर. पण ज्या परिस्थितीमध्ये बीओटी येईल त्यावेळेसच्या या कंडिशन्स वेगळ्या राहू शकतात, कारण ॲज पर देअरचे किंवा ॲज पर डॉक्युमेंट आय एम नॉट सेईंग की आय एम गोईंग अगेन्स्ट समवन, पण हे नक्कीच मला म्हणावं लागेल की एक झिरो अमाऊंट डील झालेला दिलेला टेनंट आणि एंटायर अमाऊंट पे करून इन द इयर 1993 टोटल अमाऊंट ऑफ लँड ऑफ अ मार्केट व्हॅल्यू पे करून झालेला टेनंट यांच्या कॅरेक्टर्समध्ये डिफरन्सिएशन असू शकते आणि दॅट नीड्स टू बी डिसाइडेड बाय द सभागृह. ते आपल्याला डिस्कस करावं लागेल. मग हे करत असताना जेव्हा हा विषय समोर आला तेव्हा प्रत्येक जण बोलला, प्रत्येक तळमळीने बोलला आणि प्रत्येकाने एक एक क्लॉज वाचला. प्रत्येक क्लॉजचं एकापेक्षा जास्त मिनिंग ते ज्याला जो चांगला वाटला त्यांनी तो वापरला असं सगळ्यांच्या बोलण्यानं लक्षात आलं. काहींनी सांगितलं की यातला क्लॉज नंबर 6 एकाच्या फायद्याचा म्हणून तो त्यांनी वापरला. एकाने म्हटलं की 11 वाचा 13 वाचा तो तुमच्या अगेन्स्ट आहे, तो तुम्ही लपवून ठेवता आहात. तर हे ॲग्रीमेंट आपलं अलॉंग विथ दिस 3 ऑर्डर्स 2019च्या 1, 2006च्या 2, 6 तारखेची आणि 7 तारखेची, हे जर क्लब करायचा प्रयत्न केला तर वी आर नॉट गोइंग टू अचीव्ह समथिंग. देर इज अ कन्फ्युजन. ते कन्फ्युजन एक तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं नुकसान करणार आहे किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान करणार आहे. अँड वी आर हिअर टू स्ट्राईक बॅलन्स बिटवीन बोथ. ते असताना अशा प्रकारचा जो प्रस्ताव आज आला आहे की बीओटीचे जे भाडे तत्व आहे किंवा भाडं आहे ते फायनल करा, ते मला असं वाटतं की ते घाईने होणार आहे. असं न करता हा जो विषय आहे हा मला असं वाटतं की पुन्हा शासन दरबारी टाकण्यात यावा आणि यातले जे करेक्शन्स आहेत, कारण ह्या सभागृहाला शासनाचा निर्णय बदलण्याचा अधिकार राहणार नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. ज्यांनी हा पाठवला आहे आणि आपल्याला अन्यायकारक वाटतो आहे त्यांच्याकडनं ह्याच्यात करेक्शन्स घ्यावं लागतील. त्यांना हे सांगावं लागेल की तुम्ही हे जे जनरली म्हटलं आहे हे त्यांना ॲप्लिकेबल होऊ शकते ज्या कॉर्पोरेशनची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण जेव्हा माझ्या आर्थिक परिस्थिती खिशात पैसे नाही आहे असं असताना तुम्ही जर माझे पैसे अजून कमी करत असाल तर हे आमच्यावर अन्यायकारक होईल. असं असताना हे आपल्याला पुढे पाठवावं लागेल. त्याकरता एक वेळ लागेल, एखाद महिन्याचा वेळ लागू शकतो. तर तोपर्यंत हा प्रलंबित ठेवावा. हे करत असताना अजून 2 इश्यूज आहेत. जे 2 इश्यूज असे आहेत की हे अग्रीमेंट असताना जसं आता काही स्पीकर्सनी सांगितलं की देर आर ब्रीच ऑफ कंडिशन्स, एन नंबर ऑफ ब्रीचेस. त्यात त्यांनी असं म्हटलं की सुरुवातीपासून की थर्ड पार्टी इंटरेस्ट तुम्हाला क्रिएट करता येणार नाही. त्यांनी इव्हन हे म्हटलं की याच्यात वारस हक्क सुद्धा आपल्या परमिशनशिवाय घेता येणार नाही. त्यात त्यांना 15,000 आणि 7,500 भरायचं आहे. त्या ठिकाणी तुमचा उपयोगिता तुम्हाला बदलता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला रिकन्स्ट्रक्ट करता येणार नाही. हे सगळं जर झालं असेल तर त्यालाही नोटीस देऊन व्हॅकेट करता येतं. त्याच्यावर काही कारवाई झाली, कारण काय कारवाई करता येईल हा सुद्धा विचार जेव्हा आपण पुन्हा हा विषय समोर आणू तेव्हा आपल्याला करावं लागेल, जेणेकरून शहराचं जे नुकसान होत आहे हे नुकसान आपल्याला टाळता येईल. आपण जे स्वप्न बघतोय की एक डेव्हलप्ड अमरावती आपल्याला करायची आहे, कारण सगळे सोंग करता येतात, पैशाचे करता येत नाही. पैसा हा आणावाच लागेल, पैसा हा जमावाच लागेल. काही लोकांना थोडा बहुत त्रास होईल, पण इतकाही नाही की त्याचं त्यांना वाईट वाटू शकेल. थोडा बहुत त्रास देऊन जर अमरावती शहराचा आपण फायदा करू शकत असू तर मला असं वाटतं की हा प्रस्ताव आपण ताबडतोब रिकन्स्ट्रक्शनसाठी पाठवावा आणि त्याच्यावर चांगलं उत्तर घेऊन एक चांगला मध्य मार्ग काढू. त्यासाठी हा प्रस्ताव 1 महिन्यासाठी प्रलंबित करण्यात यावा. धन्यवाद.